श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. ज्येष्ठ अमावस्येला पितृतर्पण करून श्राद्ध कर्म केल्याने पितरांचा मोक्ष होतो आणि पितृदोष तुमच्या कुंडलीतून दूर होतो. याशिवाय ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येसाठी काही विशेष उपाय सांगितले आहेत ज्यामुळे पितृदोष दूर होतो. तर ते जाणून घेऊयात. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. तुम्हाला शक्य असेल तर गंगा नदीत स्नान करावे. गंगा नदीत डुबकी शक्य नसेल तर घरी आंघोळीच्या पाण्यात गंगा जलाचे काही थेंब टाकून स्नान करावे. नंतर पितरांसाठी काही दान करा आणि तर्पण करा. असे केल्याने पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुम्हाला आनंदी राहण्याचा आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी स्नान करून पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. पिंपळाच्या झाडाला कलशातून पाणी, दूध आणि साखर अर्पण करा. असे केल्याने तुमच्या कुंडलीतील दोषाचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत मिळू शकते असे सांगितले जाते. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सायंकाळी पूजा केल्यानंतर दक्षिण दिशेला चौमुखी तेलाचा दिवा लावा. यासोबत गोमातेला अन्नदान करावे. असे केल्याने आपले पूर्वज प्रसन्न होऊ शकतात अशी मान्यता असल्याचे सुद्धा सांगितले जाते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल तर अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचे रोप लावावे आणि दूधयुक्त पाणी अर्पण करावे. शक्य असेल तर प्रत्येक अमावस्येला या पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकतो असे म्हटले जाते. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी परिचितांना श्रद्धेने घरी बोलावून खाऊ घाला आणि पितरांना प्रिय असलेल्या वस्तू दान करा. तसेच ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी भगवद्गीता किंवा रामचरितमानस पठण केल्याने पितर तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमच्या कुंडलीतून दोष दूर करण्यास मदत मिळू शकते असे सुद्धा सांगितले जाते. आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी जलचरांना अन्नदान करावे. यासोबतच घराच्या ईशान्य दिशेला गायीच्या तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने धनवृद्धीचे योग जुळून येऊ शकतात अशी मान्यता आहे. तर या अमावस्येला म्हणजेच उद्या यातील एखादा उपाय नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. श्री स्वामी समर्थ. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व स्वामी भक्तांनी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.